17 सितंबर श्री गणेश विसर्जन महानगर पालिका और पुलिस प्रशासन के साथ मिलकर करेंगे। महानगर पालिका के 350 कर्मचारी वर्दीधारी और पहचान पत्र के साथ 2 शिफ्टों में पुलिस प्रशासन के साथ बंदोबस्त में रहेंगे। विसर्जन मार्ग और विसर्जन स्थल पर विद्युत प्रकाश का उत्तम व्यवस्था की गई। विसर्जन मार्ग पर अतिक्रमण और छोटे मोटे गड्ढे ठीक करने की सूचना दी गई। घंटा गाड़ी से नागरिकों को आह्वान किया जाता है कि घरगुती और छोटे 4-5 फीट के गणेश मूर्ति का विसर्जन कृत्रिम कुंड में करना, बाद में महानगर पालिका विधि पूजा से विसर्जन करेंगे। बड़े गणेश मूर्ति का विसर्जन करने के लिए क्रेनों की सहायता से 4 बड़े तटबंध वाले और 2 छोटे तटबंध वाले विसर्जन कर्मी की सहायता से विसर्जन किया जाएगा। तालाब के किनारों के परिसर में मजबूत कंपाउंड तैयार किया हुआ है। तालाब के परिसर में गणेश भक्त और नागरिकों को आना माना है। नागरिकों और बड़े गणेश मंडल के सदस्यों को विनती की जाती है कि पुलिस प्रशासक जो सूचना देंगे उन्होंने पालन करें। महापालिका और पुलिस प्रशासन को सहायता करें। गणेश विसर्जन मार्ग पर विसर्जन स्थल पर 51 कैमरे लगे हुए हैं। कैमरे की निगरानी से प्रशासक को विसर्जन करने में सहायता होगी। सभी गणेश भक्त और नागरिकों से विनंती की जाती है कि महानगर पालिका और पुलिस प्रशासन का सहयोग करें। रायाच्या विसर्जनाचे 2 दिवसावर येऊन ठेवले, कशी तयारी आहे महापालिकेची? तर सर्वप्रथम मी महानगरपालिकेच्या वतीने सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो। आपण गणेश चतुर्थीपासून हा उत्सव साजरा करतो आणि साजरा करत असताना प्रत्येक नागरिकांचं महापालिकेला सहकार्य आहे। महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता, दिवाबत्ती, पाणी पुरवठा यासारख्या ज्या सुविधा दिल्या जात आहेत त्या सुविधा देत असताना आमच्यामार्फत आम्ही जास्तीत जास्त सुविधा लोकांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आता 17 तारखेला आपण गणेश विसर्जनाची तयारी करतो। गणेश विसर्जनासंदर्भात महापालिकेच्या वतीनं आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं जो पुरेसा बंदोबस्त आहे त्याची डिप्लॉयमेंट केलेली आहे। महापालिकेचं जवळजवळ 350 लोकांचं मनुष्यबळ आपण त्या ठिकाणी 2 शिफ्टमध्ये कार्यरत ठेवतो, पूर्ण विसर्जन मार्गावर आणि विसर्जनाच्या ठिकाणी। विसर्जनासाठी आपण सर्व रस्ते अतिक्रमणापासून मुक्त असतील, सर्व रस्त्यावर विद्युत रोषणाई राहील आणि मॅक्झिमम ज्या ठिकाणी मोठे आले खड्डे आहेत आणि जे रस्ते महापालिकेने बनवलेत आणि जिथं काही दुरुस्तीची आवश्यकता आहे अशा सर्व रस्त्यावरचे खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आता 2च दिवस बाकी आहेत, आज किंवा उद्या ते खड्डे दुरुस्तीचं काम सुरू होईल, कारण मध्यंतरी पावसाचंही थोडं वातावरण असल्यामुळे खड्डे दुरुस्तीच्या कामाला थोडा विलंब झाला। त्यानंतर विसर्जनाच्या ठिकाणी आपण घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठीची वेगळी व्यवस्था आहे, जी दरवर्षीप्रमाणे आपण कृत्रिम कुंड 2 तयार केलेले आहेत आणि त्या कुंडामध्येच सर्व नागरिकांनी गणेश मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन केलं आहे आणि आपल्या घंटागाडीच्या माध्यमातून आपण तशा सूचनाही सर्व नागरिकांना देण्यासाठी विभाग प्रमुखांना निर्देश दिलेले आहेत। माझी विनंती आहे सर्व नागरिकांनी घरगुती गणपती जे छोटे गणपती आहेत 3-4 फुटापर्यंतचे, तर ते सर्व गणपती आपण जे कृत्रिम कुंड तयार केले त्या ठिकाणी विसर्जित करावे। या ठिकाणी विसर्जित केलेल्या स्त्रींच्या मूर्तींचं संकलन करून महापालिकेच्या माध्यमातून ते आम्ही अगदी विधिवतपणे त्यांचं विसर्जन खदानीमध्ये करतो आहे। याच्यामुळं दोन्ही गोष्टी होतील की आपला जो मोती तलाव आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्जन केलं जातं की त्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसचा त्याच्या तळावर संचय होणार नाही आणि जे पाणी आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये वॉटर टेबल जो चांगला राहण्याला मदत होते आणि पाणी राहतं ते पाणीही पोल्यूट होणार नाही आणि त्याच्यामुळं सर्वच परिसर आपल्याला एक पर्यावरणपूरक पद्धतीनं ही मोहीम राबवता येईल। जे मोठे गणपती सार्वजनिक स्वरूपाचे आहेत त्या गणपती मंडळांसाठी आमची विनंती आहे, हे गणपतीचं आपण दरवर्षीप्रमाणे विसर्जन करतो। साधारणपणे आपल्याकडे 350 ते 400 किंवा 450 एवढ्या आसपास मोठ्या गणपतींच्या मूर्तीचं विसर्जन होतं। आता आपण ज्या ठिकाणी विसर्जन करतो त्या ठिकाणचा गाळ किंवा आता विशेषतः त्या भागात सर्व आपण गणेश मूर्तीच विसर्जित केलेली आहे। त्या ठिकाणीचे ज्या पूर्वीचा POP आहे किंवा पूर्वीचं जे मटेरियल आहे ते बाजूला काढायचं काम आम्ही सुरू करतो आहे। आज उद्या परवा 2-3 दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल। त्या ठिकाणी बॅरिकेटिंगची पूर्ण व्यवस्था केलेली आहे, पूर्णपणे विद्युत रोषणाईची व्यवस्था चांगली केलेली आहे। महापालिकेचे कर्मचारी तिथे गणवेशात असतील, आयडेंटिटी कार्डमध्ये असतील, त्यांनी ज्या सूचना दिल्या असतील
पोलीस प्रशासन त्यांना जसं जसं सांगेल त्या पद्धतीनं सर्व गणेश भक्तांनी आणि गणेश मंडळांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. गणेश मूर्तींचं विसर्जन रांगेत आणि महानगरपालिकेने त्यासाठी जी जीवसुरक्षा दलाची व्यवस्था केलेली आहे. साधारणपणे आपण 3 मोठे तरापे, दरवर्षी 2 मोठे तरापे असतात. यावर्षी आपण 4 मोठे तरापे घेतो आहे आणि 2 छोटे तरापे त्यासाठी उपलब्ध करून घेतो आहे. या 4 मोठ्या तराप्यांसाठी स्वतंत्रपणे 4 क्रेनची व्यवस्था करतो आणि या माध्यमातून जीवरक्षक दलाच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच गणेश मूर्तींचं विसर्जन तलावामध्ये करायचं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही. कोणत्याही भाविकांनी तलावाच्या परिसरामध्ये बॅरिकेटिंगच्या आत यायचा प्रयत्न करायचा नाही. तिथं महापालिकेचे कर्मचारी त्यांना मदत करतील. बाकीच्या गणेश मूर्तींसाठीचं निर्माल्याची व्यवस्था स्वतंत्रपणे तिथं केलेली आहे. निर्माल्य जे असेल ते बाजूला करण्यासाठी श्रींच्या मूर्तींचंही विधिवतपणे आपण त्या तराप्याच्या माध्यमातूनच विसर्जन करणार आहोत. त्यासाठीची जी आवश्यक व्यवस्था आहे ती महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त आपले स्विमर्स आहेत, अग्निशमन दलाचं पथक आहे, वैद्यकीय सुविधा आहेत आणि या व्यतिरिक्त आणखी काय आवश्यकता वाटेल किंवा भासेल आणि कुणी आम्हाला नागरिकांनी जरी सूचना केल्या, जशा आवश्यकतेप्रमाणे इतर सुविधा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. विसर्जनाच्या ठिकाणी CC कॅमेरे वगैरे बसवले गेले आहेत का? विसर्जन रूटवरच पूर्णपणे CCTV कॅमेरे आपण 51 ठिकाणी बसवले. मोठ्या चौकांच्या ठिकाणी PTZ कॅमेऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. हे सर्व कॅमेरे आज सुरू आहेत. PTZ कॅमेरे 2 दिवसामध्ये सुरू होतील. विसर्जनाच्या ठिकाणी पण आपण पूर्णपणे हा परिसर कॅमेऱ्याच्या व्हिजिलन्सखाली ठेवणार आहे, जेणेकरून पूर्ण हालचालीवर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका या दोघांचे म्हणजे हे राहील आणि एकूणच जिल्हा प्रशासनाला हे विसर्जन व्यवस्थितपणे करण्यासाठी मदत होईल.